मीरा भाईंदर शहर हे नशामुक्ती शहर करण्यासाठी सत्य फाउंडेशनच्या वतीने आज भव्य रॅली काढण्यात आले होते। या रॅलीचे आयोजन राजू गोयल यांनी केले होते। तसेच या रॅलीमध्ये निर्भय भारत संघटनेचे अध्यक्ष अंकुश मालुसरे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्य विभागाचे माजी मंत्री यशवंतराव निकोसे हे देखील सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे या रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या रॅलीमार्फत नव्या पिढीने नशेच्या आहारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले। तसेच सरकारनेही उपक्रमांमध्ये दारूबंदीचा कायदा लागू केला पाहिजे असे आवाहन देखील सत्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते। आपल्या सर्वांना माहितीच आहे की संख्येने लोक नशेच्या आहारी जात आहेत, तर सत्य फाउंडेशनच्या वतीने मीरा भाईंदरमध्ये मीरा भाईंदर नशामुक्ती होण्यासाठी सत्य फाउंडेशनच्या वतीने मीरा रोड स्टेशन ते कनोग्या पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। यशवंतराव आपण यांना विचारलं की या मोर्चाचे कशा प्रकारे आयोजन केलं आहे आणि हा मोर्चा काढण्याच्या मागे त्यांचा हेतु क्या है। सर बताइए, आप जो मोर्चा निकाला है कि नशा मुक्ति रैली निकाली है आपने, और रैली निकालने के पीछे आपका क्या हेतु है? हमारा हेतु ये है कि आज की जो युवा पीढ़ी है वो अनिश्चितता की ओर जा रही है और उनका जीवन समाप्त हो रहा है। मैं सबसे पहले धन्यवाद करता हूँ राजू गोयल जी का और सत्य फाउंडेशन का और उनकी टीम का, साथ में प्रदीप जी का और पूरी मेरी जो साथी यहाँ आए हैं अपना समय में समय निकाल, उन सबका धन्यवाद करता हूँ कि इस मानव मुक्ति कल्याण के लिए जो लोग अपना सहयोग दे रहे हैं। मैं चाहता कि ये सबका सपना साकार हो और इसमें एक नई पीढ़ी को हम एक संदेश दें कि आने वाली कल के लिए वो इस वक्त मुझे बुद्ध की याद आई। बुद्ध ने जो नशा मुक्ति की बात की, जो महावीर जैन ने नशा मुक्ति की बात की, और हमारे जो बड़े बड़े सामाजिक कार्यकर्ता हुए, हमारे सामाजिक महापुरुष हुए जिन्होंने नशा मुक्ति के लिए आंदोलन किया, और उसी आंदोलन को मैं आगे बढ़ाने के लिए एक अदना सा कार्यकर्ता आपके सामने आया हूँ। और मैं लखनऊ से स्पेशल इसी काम के लिए आया हूँ और खास करके राजू गोयल जी के सम्मान में आया हूँ। मैं चाहता हूँ कि नशा मुक्ति के माध्यम से इस देश में जो युवा पीढ़ी है उनको एक अच्छा मार्ग मिले, अच्छी सोच मिले और भारत हमारे पूरे विश्व में एक नाम कमाए, और इसीलिए मैं यहाँ पर आया हूँ। और मैं उम्मीद करता हूँ कि हम सभी भाइयों का, राजू गोयल जी का, प्रदीप जी का, सत्य फाउंडेशन का, सभी का सपना साकार हो नशा मुक्ति के लिए। तो तुम्ही सांगा की जो राजू गोयलनी नशा मुक्तीसाठी रॅली आयोजन केले, त्या रॅलीमध्ये तुम्ही कशा प्रकारे साथ द्याल? आम्ही निर्भय भारत सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या रॅलीमध्ये आम्ही तर निर्भय भारत म्हणून पूर्णतः सहभागी आहोतच, आणि राजू गोयल त्याबरोबर मीडिया त्यांचे पार्टनर साठमजी यांचा मी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी सत्य फाउंडेशनचं स्थापन करून या नशामुक्तीसाठी या शहरामध्ये, कारण मीरा भाईंदर शहर हे पर्टिक्युलर मीरा रोड जो आहे तो नशाधीन झालेला आहे। या शहराचं भविष्य हे तरुण वर्ग असतं, आणि या तरुण वर्गाला जर तुम्हाला या शहराच्या विकासासाठी बाहेर काढायचं असेल तर त्यांना नशामुक्ती केंद्र नशामुक्ती केले पाहिजे। मी तर या निमित्ताने आव्हान करेल सर्व राजकीय पक्षांना की हे काम जे छोट्या मोठ्या NGO करतात हे आपण राजकीय पक्षांनी खरं तर पुढे लागून केलं पाहिजे, कारण उद्याचे सत्ताधारी, उद्याचे भाईंदर शहराचे विकासार्थे आपण ठरत असतात। त्यामुळे आपण जर या तरुणाईला या नशेपासून मुक्त केलं नाही तर या शहराचा विकास होणार नाही, तर विकासाच्या जे अंधार पडेल। म्हणून माझं सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की हे जे काम आहे नशामुक्तीचं हे आपण सर्व पक्षांनी करावं। फक्त सत्तेसाठी काम करू नये, सत्तेसाठी किंवा नावासाठी किंवा चमकेशगिरीसाठी काम न करता जे छोटे मोठं काम NGO करतात त्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि या आंदोलनाला, या अभियानाला आपण साथ द्यावी, एवढीच मी या निमित्ताने निर्भय भारत सामाजिक संघटनेचा संस्थापकीय अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना आवाहन करतो। आणि सर, या मीरा भाईंदरमध्ये हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात चालतो। इथले पोलीस अधिकारी जे आहेत, काही पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा हुक्का पार्लर आहेत, तर तुम्ही या हुक्का पार्लरबद्दल काय सांगू इच्छिता? मी या संदर्भात सांगेल, कोण अधिकारी काय करतात त्याच्या संदर्भात मला कल्पना नाही, पण तुम्ही आज या निदर्शनास आणून दिलेले आहे। आम्ही खरं तर आमची तुम्हाला दिलगिरी व्यक्त करू की आमच्या निदर्शन आलेलं नाही, पण आणून दिलेलं आहेत। याच्या संदर्भात लवकरच आम्ही चौकशी करू। वेळ प्रसंगी निर्भय भारत सामाजिक संघटन आंदोलन छेडेल, परंतु या पद्धतीचे हुक्का पार्लर या शहरातून बंद करण्यासाठी प्रयत्न करू। राजू भाई, आप बताइए कि जो आपने रैली निकाली है और रैली निकालने के पीछे आपका क्या मोटिवेशन है?
समाज में युवा पीढ़ी जिस तरह तबाह बर्बाद हो रही है, मैं कई ड्रग्स रिहेबिलिटेशन सेंटर में जाकर आया हूँ। वहाँ पे लोगों की मैंने जो दयनीय स्थिति देखी, वो देखने के बाद मुझे ऐसा लगा कि कुछ इस तरह का काम करना चाहिए जो हमारी युवा पीढ़ी, जो हमारे देश का भविष्य है, वो तबाह बर्बाद ना हो। इसलिए मैंने एक छोटी सी शुरुआत की है। ये हम चाहते हैं कि मीरा भाईंदर के जो बच्चे ड्रग्स लेते हैं, जो हमारे संपर्क में आ रहे हैं, उनको हम ले जाकर उनका जो सेंटर बने हुए हैं वहाँ पे ले जाकर उनको पहुँचाएं और कुछ मिसाल यहाँ पे पैदा हो कि भाई नशे से दूरी रहें। हर माँ बाप से मेरा कहना है कि आप अपने बच्चों पे थोड़ा ध्यान दें। जो स्कूल कॉलेज जाते हैं, वो स्कूल कॉलेज में जाके करते क्या हैं, किन लोगों की संगत में बैठते हैं। अगर माँ बाप चाहेंगे तो नशा मुक्ति अभियान थोड़ा कम होगा और हम कोशिश करते हैं, एक शुरुआत है, बाकी देखें आगे क्या होता है। आता इथे मीरा भाईंदरमध्ये हुक्का पार्लर्स मोठ्या प्रमाणात चालत आहे। या हुक्का पार्लर्समध्ये सुद्धा येणारी जी तरुण पिढी आहे ती वाहत जात आहे। तर तुम्ही या तरुण पिढीला या रॅली मार्फत काय सांगू इच्छिता? आम्ही सत्य फाउंडेशनचे अध्यक्ष राजूजी गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आज नशा विरोधी रॅलीचं आयोजन हे केलं। याच्या मागे आमचा हाच संदेश आहे की नवतरुण पिढी काही संगतीच्या कारणाने, काही स्वतःला हाताला त्यांच्या काम नसल्यामुळे आज नशेच्या आहारी जात आहे आणि या नशेच्या आहारी जात आहे। आणि काही केसेस आम्ही अशा बघितल्या की आम्ही नशा करत आहोत, पण नशा सोडवण्यासाठी आम्हाला तुम्ही काहीतरी प्रयत्न करा। त्यासाठी या रॅलीचं आम्ही आयोजन यासाठी केलेलं आहे की युवा पिढीने हा संदेश लक्षात घेतला पाहिजे की आपण नवतरुण आहोत। हे जे शरीराला घातक असे जे पदार्थांचं आपण सेवन केलं पाहिजे, त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे। आणि यापुढे जी पिढी आज बिघडत जात आहे, आई वडिलांना आज मानत नाही, या व्यसनाचा आम्ही संदेश घेऊन या शहरवासियांना हा संदेश देऊ इच्छितो की या शहरातील पोलीस प्रशासन, या शहरातील महानगरपालिकेचे अधिकारी, नशामुक्ती प्रशासनाचे जे अभियान आहे त्याला आम्ही जागृत करून, हे जे अभियान आहे तेच करून या पुढे सुद्धा जे नशेच्या आहारी गेले त्यांना कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करू आणि नशामुक्त करू आणि या शहराला चांगला संदेश म्हणू सत्य फाउंडेशनने सुरुवात केलेली आहे। आणखी एक सर, या मद्यपेय जास्त करून लोक मद्यपेयाचं सेवन करतात आणि मद्यपेय पिऊन कित्येक लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि सरकारचं असं म्हणणं आहे की या मद्यपेयाच्या मागे त्यांना भरपूरसा कर मिळतो। तर तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता की अशीच लोकांची घरं उद्ध्वस्त होऊ द्यायची ना? हा विषय ज्यावेळेला सन्माननीय आपले या राज्याचे स्वर्गीय पाटील यांनी चांगला प्रयत्न केला होता, परंतु आम्ही ह्या माध्यमातून सरकार निर्णय घेईल, कारण त्यांच्या आता सर्व भागदौड आहोत। आम्ही एक जनमानस, सर्वसामान्य माणस हा संदेश घेतो की जास्तीत जास्त लोकांनी नशेच्या आहारी जाऊ नये आणि सरकारचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये हा त्यांनी कायदा असा बनवला पाहिजे। असं जे काही ठिकाणी आता जळगाव या ठिकाणी मी ऐकलं आहे की महिलांनी मोठं आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी दारूबंदी करा, कितीतरी परिवार असं म्हणजे त्यांची बर्बादी झालेली आहे। आणि जर सरकारने जर निर्णय घेतला तर महाराष्ट्र सरकारला मी या माध्यमातून एक विनंती करू आम्ही की तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करा की जळगाव या ठिकाणी ज्या महिलांनी आज आंदोलन केलं आहे तिथून जर बंदी जर सुरू झाली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंदी झाली पाहिजे। आणि रेव्हन्यूचं आहे तर खाली पान जे पितात त्याच्या माध्यमातून जो रेव्हन्यू घेतात तो इतर माध्यमातून सुद्धा तुम्ही रेव्हन्यू घेऊ शकता।